टेक नंबर 11 झालं टेक नंबर 11 स्टार्ट. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. PVK कॉलेज वर्धे येथून प्राध्यापक जाधव सर हे आता मॅनेजमेंट अकाउंटचे व्हिडिओ बनवत आहेत आणि तुम्ही शांत ऐका आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ चालू काय केलं तरी चालेल. प्रॉब्लेम असा आहे, प्रॉब्लेम म्हणजे क्वेश्चन. ओके, प्रॉब्लेम म्हणजे काय? क्वेश्चन है ना. क्वेश्चन दिला आहे त्यांनी, डायरेक्ट कॅल्क्युलेटेड प्लेन analysis for the following balance sheets of C Limited. C Limited चे त्यांनी प्लेन एनालिसिस ची बॅलन्स शीट दिलेली आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे? प्लेन एनालिसिस बॅलन्स शीट. प्लेन एनालिसिस बॅलन्स शीट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. क्वेश्चन मध्ये त्यांनी पर्टिक्युलर सोर्स ऑफ फंड, ऍप्लिकेशन ऑफ फंड, बॅलन्स शीटला सोर्स ऑफ फंड आणि ऍप्लिकेशन ऑफ फंड हे लागतात ना. सोर्स ऑफ फंड मध्ये काय येते? लायबिलिटी. ऍप्लिकेशन फंड मध्ये काय येते? ऍसेट है ना. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्याचं काय करायचं? अनालायसिस करायचं आणि कॅल्क्युलेट करून अनालायसिस करायचं. म्हणजे काय करायचं? आपण डायरेक्टली त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन मध्ये प्लेट पर्सेंटेज काढायचे आणि अमाउंट त्यांनी दिलेली आहे. इयर किती दिलेले आहे? 3 इयर. 3 इयर मध्ये कुठल्याही डायरेक्टली कॉलम तयार केलेले आहे. विद्यार्थ्यांना ऐका, डायरेक्टली कॉलम तयार केलेले आहे. कॉलम मध्ये पर्टिक्युलर एक कॉलम येतो, त्याच्यानंतर इयर कुठे? 3 इयर्स. तो फर्स्ट 2020, सेकंड 2021, थर्ड इयर 2022 आणि त्याचे कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? पर्सेंटेज काढायचं. आपण फास्ट मध्ये घेऊ कारण व्हिडिओ जास्त लेंदी लोक बघत नाही ना. फास्ट मध्ये करूया. त्यांनी दिलेले फटाफट लिहून घ्यायचं. काय दिले? फर्स्ट सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड मध्ये काय दिलंय? त्यांनी इक्विटी शेअर होल्डर कॅपिटल, 8% डिबेंचर आणि कॅपिटल एम्प्लॉय या 3 गोष्टी दिल्या. लक्ष द्या का? इक्विटी शेअर होल्डर कॅपिटल, नेक्स्ट 10% डिबेंचर. दिसतं का तुम्हाला? हे हा ना बोला काय आहे? ओके, या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये बघितलं. ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये काय? सेकंड ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन फंड मध्ये काय